हाय फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे कोकणी झोलमध्ये. तर आता आम्ही निघालो आहोत, असंच भटकायला निघालो आहोत. बघूया कुठे जातोय ते आम्ही. तर मी, माझी आतू, माझा काका, हा बघा ड्राईव्ह करतोय, आणि ही माझी काकी, आणि हा आमचा छोटासा नन्नासा बब्बू, आणि ही आमची डान्सर. तर आम्ही असेच निघालो आहोत फिरायला. तर आपण आता विचारूया ड्रायव्हरला आम्हाला कुठे नेतोय म्हणून. विनोदी व्हिडिओ केल्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरा व्लॉग बनवूया, आणि व्लॉग बनवण्यासाठी काहीतरी चांगलं लोकेशन असणं आवश्यक आहे. आमचं मुक्काम पोस्ट देवगड असल्यामुळे देवगडमध्ये बरीच ठिकाणं आहेत, पांडवकालीन ठिकाणं आहेत. त्यातल्या 2 ठिकाणांना आपण भेट द्यायची आहे आज. एक म्हणजे दाभोळचं गणपती मंदिर, ते पांडवकालीन आहे असं म्हणतात, आणि दुसरं आहे ते विमलेश्वर मंदिर, जे पूर्णपणे एका दगडात कोरलेलं आहे. सो आपण त्या 2 देवळांना आज व्हिजिट द्यायची आहे. तर गाईज, आता इकडे एक घोळ झालाय. ड्रायव्हरने 2-3 वेळा खड्ड्यात गाडी घातल्यामुळे, सस्पेन्शनचा विषय असल्यामुळे आधी ड्रायव्हर चेंज केला इथे, आणि अशा प्रकारे माझं डिमोशन होऊन मी सरळ 5च्या सीटवर आलेलो आहे. देवगड बसस्थानकापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आणि कणकवलीपासून 35 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे पोखरबाव गाव, येथे आपण चाललो आहोत. आम्ही बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी दुर्वा घेतात. दुर्वा फायनली गणेश. हॅलो गाईज, तर हे बघा आपण आलेलो आहोत. हे आहे मंदिर, आणि आता आम्ही ते गाडी पार्क केली आहे, आणि उतरतात एक एक जण, सगळेजण आरामात त्यांचं चाललंय. हे बघा, तर हे आहे मंदिर. मंदिराच्या डावीकडून जिन्याने खाली गेलात की तुम्हाला तिथे एक शिवलिंग सापडेल. हे शिवलिंग पांडवकालीन आहे अशी इकडच्या लोकांची मान्यता आहे. मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना एक स्वप्नात दृष्टांत मिळाला की ह्या गणपती मंदिराच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे, आणि या पाण्यात एक शिवपिंडी आहे. म्हणून त्यांनी 2 वर्ष या मंदिराखाली त्या पिंडीचा शोध घेतला. त्या काळी पाण्याखालीच दगड फोडले जात होते. सगळे दगड फोडल्यानंतर शेवटला एक 5 मुखाचा दगड त्यांना दिसला. तीच ही पंचमुखी शिवलिंग. अशा प्रकारे अतिशय कमी वेळेत आम्ही पोखरबावचा किंवा दाभोळच्या गणपतीचं दर्शन घेतलं. कारण इथल्या ह्या देवळाची विशेषता अशी आहे की तुम्ही जर खाली गेलात देवळात तर तुम्हाला त्यातून निघण्याची इच्छा होणार नाही. पण आपल्याला जायचं आहे पुढच्या टप्प्यात, ते म्हणजे विमलेश्वरचं देऊळ, आणि आपली वेळ अतिशय कमी आहे कारण काळोख होण्यापूर्वी आम्हाला परत जायचं आहे. अशा प्रकारे आपण आता चाललो आहे विमलेश्वर देवळाच्या दर्शनासाठी, आणि खूप चांगला आणि एकदम पीसफुल असा अनुभव होता. नाही नको जामसंडा मार्गे विमलेश्वरला जाताना आम्हाला संध्याकाळचे 6 ते 6:15 वाजले, आणि या दिवसात काळोख लवकर होत असल्यामुळे आणि सोबत 2 लहान मुलं असल्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला. छोट्याशा एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि तिथून पुढची वाट धरली. मित्रांनो, ह्या वेळेला जरी आम्हाला तुम्हाला विमलेश्वरचं दर्शन घडवता नसता आलं तरी पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्कीच जाऊ.